नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी कसबा पोटनिवडणुकी संदर्भातली. कसब्यातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आलंय. दाभेकर यांनी बंडखोरी करत कसबा पोटनिवडणुकीसाठी भरलेला अर्ज अखेर मागे घेतलाय. दाभेकर यांच्या बंडखोरीमुळे मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं आणि याची भीती काँग्रेसला होती. त्यामुळे दाभेकर यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून प्रयत्न केले जात होते. अखेरीस दाभेकरांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आलंय आणि त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेतलेली आहे. दुसरीकडे बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आव्हान देणारे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे चिंचवडहून निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी नेत्यांकडून आपली मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र आता कुणीही आपल्याला उमेदवारी मागे घेण्याबाबत बोलत नसल्याचं सांगत लोकांसाठी आपण ही निवडणूक लढवण्यावरती ठाम असून चिन्ह मिळण्याची वाट बघत असल्याचं राहुल कलाटे यांनी सांगितलं. पण आता काँग्रेसच्या गोटातनं एक मोठी बातमी. राज्यातील काँग्रेसमधला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावरती येऊ लागलाय. बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात राज्यातील काँग्रेस नेते एकवटू लागलेत. माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि अमर राजूरकरांसह अशोक चव्हाण समर्थक 6 आमदार दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेलेत आणि या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे नाना पटोलेंची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची नाना पटोले हटाव मोहीम सुरू असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीतील भेटीगाठींमुळे नाना पटोले यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार असल्याचं दिसून येत आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. दिल्लीमधूनच नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असते तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेलं नसतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी. तसंच काँग्रेस पक्षामध्ये बऱ्याच घडामोडी सुरू आहेत, लवकरच मोठा निर्णय होईल असं देखील वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय. पटोले हटाव मोहिमेची चर्चा जोरदार असताना वडेट्टीवारांचे हे संकेत महत्त्वाचे मानले जात आहेत. पण अलीकडे झालेल्या घटना या नक्कीच दुर्दैवी आहेत. असं होताच कामा नये याची दक्षता जबाबदार व्यक्तींनी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्या बातम्या पाहणार आहोतच, मात्र थेट आता जाऊयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आणि केक कापून वाढदिवस साजरा होतोय. संपूर्ण राज्यभरात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन केले गेले. आज मुख्यमंत्री सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतायत, शुभेच्छांचा स्वीकार करतायत. आज सकाळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ठाण्यातल्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री वेगवेगळ्या ठिकाणी जात आता शुभेच्छांचा स्वीकार करतायत. तिथे कार्यकर्त्यांकडून केक कापला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा प्रथमच हा असा भव्य दिव्य असा वाढदिवस साजरा होतोय. ठिकठिकाणी त्यांचे कार्यकर्ते समर्थक हे वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. कुठेही जल्लोष न करता समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करा असं आधीच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समर्थकांना सांगून ठेवलंय. त्यामुळे राज्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र आज दिवसभरात मुख्यमंत्री जिथे जिथे जात आहेत तिथे त्यांचा वाढदिवस त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक साजरा करतायत. ठाण्यातल्या किसननगर या भागामध्ये मुख्यमंत्री सध्या आहेत आणि तिथे त्यांच्या वाढदिवसाचं जंगी असं सेलिब्रेशन. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं कार्यकर्त्यांकडून अगदी जंगी तयारी करण्यात आलेली आहे. त्यांच्या वाढदिवसाची त्यांच्या घरासमोर सुद्धा आकर्षक सजावट करण्यात आली आणि आता सध्या किसननगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन. पण आता पुन्हा एकदा बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून. काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळ नेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. काल विधिमंडळ नेतेपदी नियुक्तीवरती काँग्रेस पक्षात चर्चा झाली असं देखील सूत्रांकडून कळलंय. पृथ्वीराज चव्हाण आज सकाळी दिल्लीमध्ये पोहोचले आणि दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा
राजीनामा दिलाय आणि काँग्रेस हायकमांडकडून राजीनामा अजूनही स्वीकारलेला नाही. थोरात यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्ष विधिमंडळ नेत्याच्या नावाची घोषणा करेल. काँग्रेसच्याच प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्यावरती काल कळमनुरी तालुक्यातल्या कसबे धावंडा इथे एका व्यक्तीनं हल्ला केला होता. या प्रकरणी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये आमदार प्रज्ञा सातव यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी महेंद्र डोंगरदिवे याला पोलिसांनी अटक केली. प्रज्ञा सातव यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत त्यांना सुरक्षा देण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. प्रज्ञा सातव यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करते. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करत यामधील आरोपीवरती कडक कारवाई करावी अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महिला लोकप्रतिनिधींवरतीच असा हल्ला होत असेल तर सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षतेचं काय हे फार मोठं प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. डॉक्टर प्रज्ञा सातव यांना पोलीस संरक्षण तर द्यावंच, पण यामधील आरोपीवरती कडक कारवाई करत गृह विभागाने ठोस भूमिका घेणं हे गरजेचं आहे. माळशिरसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. वसुली रखडल्यामुळे महावितरणनं माळशिरस तालुक्यामध्ये वीज पुरवठा बंद केलाय. त्यामुळे शेतकरी हैराण झालेत आणि म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महावितरण विरोधात एल्गार पुकारत थेट वीज कार्यालयामध्ये धडक दिली आणि कार्यकर्त्यांनी यावेळी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला फुलांचा हार घातला. तसंच महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. वीज पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतला. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या 3 पुजाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाय. याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी गर्भगृहातील शिवपिंडीवरती बर्फ साचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि अन्नीसनं या प्रकरणी चौकशीची मागणी लावून धरली होती. अखेर चौकशीनंतर पुजाऱ्यांनीच बर्फ आणून टाकल्याचं उघड झालं आणि या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ईशान्य भारतावर जर आक्रमण झालं तर अशाच प्रकारे बर्फ गोळा होण्याचा दावा तेथील पुजाऱ्यांनी केला होता आणि त्यावेळी आसाम इथे पूर आलेला होता, त्याचं हे चिन्ह असल्याचं समजलं जात होतं. परंतु हा बर्फ बाहेरून आणून ठेवलेला आहे असा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धेने निर्मूलन समितीने केला होता. याची चौकशी व्हावी म्हणून त्याचा पाठपुरावाही केला होता. काल या घटनेमध्ये 3 पुजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ही अभिनंदनीय घटना जरी असली तरी या प्रकरणात इतका वेळ का लागला याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि आता एक मोठी बातमी आहे राहुरीमधून. गुहा गावामध्ये कानिफनाथ मंदिरामध्ये आरती करण्यापासून प्रशासनानं रोखल्यामुळे ग्रामस्थ तिकडे आक्रमक झालेत. प्रार्थनास्थळा शेजारी असलेल्या कानिफनाथांच्या मंदिरातील आरतीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि प्रत्येक गुरुवारी ग्रामस्थ कानिफनाथांची आरती करतात. मात्र वाद टाळण्यासाठी कानिफनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आरती करण्यापासून प्रशासनानं रोखलं. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आणि यातच प्रशासनानं लावलेल्या जमावबंदीमुळे त्यांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे. मंदिराजवळ पोलिसांनी अडवल्यामुळे ग्रामस्थांनी गावाच्या वेशीजवळच ठिय्या मांडला आणि जोवर जमावबंदी हटत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवरती ग्रामस्थ ठाम आहेत. मंदिराचं जे कानिफनाथ देवस्थानचं आहे त्याचं नाव बदलवण्यासाठी त्यांनी प्रशासनाला अर्ज करून त्याबाबत नाव बदल करण्यासाठी त्या कानिफनाथ मंदिराचं नाव काढून श्री रामजान शाह दर्गा असं नाव करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला. त्यामुळं सदरचा हा संपूर्ण वाद उभा राहिलेला आहे. आमचं अस्तित्व, हिंदूंचं जे ग्रामदैवत आहे, हिंदूंची जी अस्मिता आहे ती यामुळे धोक्यात आलेली आहे. म्हणून सदरचं हे आंदोलन आहे. प्रतिबंध घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 5 सदस्यांविरोधात महाराष्ट्र एटीएसनं आरोपपत्र दाखल केलं आणि आरोपपत्रांमध्ये पीएफआयचा गट भारताचं इस्लामीकरण करण्याच्या ध्येयासाठी काम करत असल्याचा दावा एटीएसनं केलाय. महाराष्ट्र एटीएसनं आपल्या 1113 पानांच्या आरोपपत्रात दावा केलाय की या 5 सदस्यांना मुस्लिम तरुणांमध्ये अत्याचाराची चुकीची माहिती पसरवून इतर धर्मांविरुद्ध असंतोष आणि द्वेष निर्माण करायचा होता. तसंच पीएफआयच्या लोकांनी ऍसिड, चाकू आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणि इतर शस्त्र घरात ठेवण्यास सांगितलं होतं. शिवाय पीएफआयचे लोक हिंदू संघटना आणि आरएसएसच्या नेत्यांवरती पाळत ठेवून होते. एटीएसनं आपल्या आरोपपत्रात मिळालेलं निनावी पत्र आणि एका सीडीचा देखील दाखला दिलाय, ज्यामध्ये पीएफआय आणि त्याच्या सदस्यांच्या कार्यपद्धतीचा तपशील देण्यात आलाय. तर देशामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय वरती प्रतिबंध घातल्यानंतर सुद्धा
बिहारमध्ये ते सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या निशाण्यावरती आल्यानंतर पीएफआयनं आपल्या बेकायदेशीर कारवाया बदलल्याचं सांगण्यात येत आहे. आता पीएफआय लष्कराप्रमाणे प्रशिक्षण देण्याऐवजी महत्त्वपूर्ण लोकांना टार्गेट करून त्यांना जीवे मारण्याचा कट रचत असल्याचा दावा एनआयएनं केलाय. पीएफआयवरती कारवाई केल्यानंतर आता धार्मिक सद्भावना बिघडवण्यासाठी केवळ टार्गेट किलिंगवरती लक्ष केंद्रित करण्यात आलंय. कारण मुझफ्फरपूरमधील मोहम्मद कादिर अन्सारीच्या घरी गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पीएफआयच्या गुप्त बैठका पार पडल्याची माहिती आता उघड झाली आहे. बीडमधून आता बातमी आहे. तिथे एका भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्तानं बेकायदेशीररित्या रेड्यांची टक्कर भरवण्यात आली. हे विशेष म्हणजे कायदे, नियम आणि सुरक्षेच्या उपाययोजना धाब्यावरती बसवून टक्कर स्पर्धा घेण्यात आली. बीड शहरापासून अवघ्या काही अंतरावरती बायपास जवळ रेड्यांची टक्कर सुरू असताना पोलीस प्रशासनानं फक्त बघ्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. आणि त्यामुळे हा कायदा फक्त नेत्यांसाठी वेगळा आणि सामान्यांसाठी वेगळा आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. बीड भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या वाढदिवसानिमित्तानं रेड्यांची जंगी स्पर्धा घेण्यात आली आणि यावेळी ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. उस्मानाबादमध्ये उर्सादरम्यान एक वळू अचानक उधळला आणि हा वळू उधळल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 14 जण जखमी झालेत. जखमींवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उस्मानाबादमध्ये हा उरूस सुरू होता. साधारण 15,000 जण या उरसाच्या वेळी उपस्थित होते. मात्र अचानक इतक्या मोठ्या गर्दीमध्ये हा वळू उधळला आणि हा बैल उधळत या गर्दीमधूनच अनेकांना तुडवत पुढे जात होता. हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे यांचा हा उरूस होता आणि यावेळी ही दुर्घटना घडली. अनेक जण यामध्ये जखमी झालेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र इतका हा वळू उधळलेला असताना अनेकांना त्यानं जखमी मात्र केलंय. तुर्कीमध्ये भूकंप झाला आणि त्यानंतर काय अवस्था आपल्या सगळ्यांनाच माहिती आणि तिथे भूकंपग्रस्तांना मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर भारतीय लष्करानं भूकंपग्रस्तांना वैद्यकीय मदत देण्यासाठी फील्ड हॉस्पिटलचे डॉक्टर तुर्कीला पाठवलेत. एनडीआरएफ, मेडिकल टीम आणि श्वान पथकं तुर्कीमध्ये पोहोचली असून भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत पुरवली जाते. तुर्की आणि सिरियामधील प्रलयकारी भूकंपातील बळींची संख्या आता 12,000च्या वर गेली असून अद्यापही हजारो नागरिक बेपत्ता आहेत. काही जण ढिगाऱ्याखाली सुद्धा अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ की 2 डॉग स्क्वाड की टीम पहले ही तुर्की भेजी जा चुकी है और 2 डॉग स्क्वाड की टीम C-17 ग्लोब मास्टर के जरिए फिर भेजी जा रही है. आप देखिए, बॉब और रॉक्सी नाम बताया गया हमें. इसका क्या नाम है? ये बॉब है और वो रॉक्सी. तो ये क्या करते हैं वहां, कैसे काम करते हैं? ये दरअसल जो मलबे में दबे लोग होते हैं, मलबे में दबे लोग जो होते हैं उनकी पहचान करते हैं, उसमें मदद करते हैं एनडीआरएफ के जवानों की. और देख सकते हैं ये जो खास इक्विपमेंट है जिसमें बंद करके ले जाया जा रहा है. पहले भी 2 टीमें डॉग स्क्वाड की भेजी जा चुकी है एनडीआरएफ के जवानों के साथ. और अभी जो तुर्की में C-17 ग्लोब मास्टर के जरिए ये रॉक्सी है, वो बॉब, ये दूसरा रॉक्सी. एनडीआरएफ के जवान को देख सकते हैं वो तैयार कर रहे हैं क्योंकि वहाँ जो तापमान है वो कम है, इसलिए तमाम जो डॉग हैं, पहले भी जो 2 डॉग भेजे गए हैं और अभी जो 2 डॉग भेजे जा रहे हैं, इनका वहाँ काम होगा कि वो मलबे के अंदर दबे जो लोग हैं, तुर्की के लोग हैं, उन्हें सूंघ कर उनकी पहचान करे और एनडीआरएफ के जवानों की मदत करे कि कहां कौन फंसा हुआ है. नंतर स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये आणि त्या बातमी पंढरपुरातून. यंदाच्या माघी यात्रेच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी भरभरून दान आलंय. यंदाच्या वर्षी माघीसाठी आलेल्या विक्रमी वारकऱ्यांनी देवाच्या चरणी तब्बल 4,88,62,028 रुपयांचं भरभरून दान दिलंय आणि या दानामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं उत्पन्न हे मागच्या वर्षी झालेल्या माघी यात्रेच्या तुलनेत जवळपास 4 पटीनं वाढलंय आणि या उत्पन्नात सोनं, रोख देणगी पावती, हुंडीपेटीतील जमा रक्कम आणि भक्तनिवास इथल्या उत्पन्नाचा समावेश आहे. भाविक संख्या वाढल्यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नात सुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. तर एकूणच यंदाची माघी यात्रा मंदिर समितीसाठी देवाचा खजिना भरणारी झाली आहे.